आज आपण पटकन तयार होणाऱ्या आणि खायला तेवढ्याच चविष्ट लागणाऱ्या मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या बनवणार आहोत. या तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. 2-3 दिवस व्यवस्थित राहतात. आता आपण सुरुवात करूयात. तर इथे मी एक परात घेतली. त्यामध्ये 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेते. अर्धी वाटी यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आपल्याला आणि अर्धी वाटी एवढं बेसन घालायचं. यासोबतच आपल्याला चवीपुरते यामध्ये मीठ घालायचं. थोडी हळद घालते मी. लाल तिखट घालायचं. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं. 1 चमचा मी जिरं घालते यामध्ये. 1 चमचा ओवा घालायचा आणि 1 मोठा चमचा आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालायचे. तीळ भरपूर घालायचे म्हणजे पुरी खूप छान लागते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची. जेवढी भरपूर कोथिंबीर असेल तेवढी घालायची. कोथिंबीरमुळे पुरी खूप छान लागते, त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ पातळ करायचं नाही, नाहीतर मग पुऱ्या चांगल्या होणार नाही. त्यामुळे यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं गरजेप्रमाणे आणि घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. मी यामध्ये लसूण घालायला विसरले होते, त्यामुळे मी आत्ता यामध्ये लसूण घालते. तर भरपूर घालायचं लसूणसुद्धा. जेव्हा आपण बाकीचे मसाले घातले त्याच वेळेला आपल्याला यामध्ये बारीक कुटून घेतलेला लसूण घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते. जो आपण लसूण यामध्ये घातला आहे तो सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा. तर आता आपलं जे पीठ आहे तयार झालेलं आहे. व्यवस्थित यामध्ये लसूणही मिक्स झाला. आता हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची अजिबात गरज नाही. लगेच याची आपल्याला पुऱ्या बनवायला घ्यायच्यात. तर तुम्हाला लहान, मोठी, जाड, बारीक, पातळ कशी पुरी बनवायची त्यानुसार याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. फक्त जे आपलं पीठ आहे खूप पातळ करायचं नाही. पीठ जर पातळ केलं तर मग पुऱ्या लाटता येत नाहीत. त्यामुळे घट्ट गोळा तयार करायचा आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर पुऱ्या लाटताना त्याला पीठ लावायचं नाही आपल्याला. थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची. पीठ जर व्यवस्थित असेल, खूप पातळ जर नसेल तर याला पीठ लावण्याची अजिबात गरज नाही. तर बघू शकता या पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्यात. खूप जाडही नको आहे किंवा खूप पातळही नको आहे आपल्याला. तर तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. तर पुरी तळताना तेल मीडियमपेक्षा थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आपल्याला. खूप कमी गरम तेलामध्ये पुरी तळायची नाही, नाहीतर मग ती तेलकट होते. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे. फक्त यामध्ये जे आपण पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे ते असंच घ्या. 1 वाटी गव्हाचं, अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी बेसन. म्हणजे आपल्या पुऱ्या तेलकटही होत नाहीत आणि त्याला एक क्रिस्प येतो, कुरकुरीत होतात. त्यामुळे असंच प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त होतात आणि या तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता. फक्त व्यवस्थित थंड करायच्या आणि थंड झाल्यानंतर डब्यात भरायच्या. 2-3 दिवस व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत. तर आता या पद्धतीने मी राहिलेल्याही सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. तर इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतल्यात. बघू शकता मस्त झालेल्या आहेत. दह्यासोबत छान लागतात. दही नसेल आवडत तर तुम्ही सॉस, लोणचं किंवा तशाही खाऊ शकता, छानच लागतात. तर यानंतर आपण पोह्याची पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहूयात. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. जे कांदा पोह्यासाठी पोहे घेतो तेच पोहे घेतलेले आहेत. तर स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला पोहे. तर पोहे मी स्वच्छ धुवून घेतले. त्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटे भिजवून घेते. पोहे व्यवस्थित भिजले गेले की आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचेत पोहे. तर खूप पटकन होणारी रेसिपी आहे ही. तर या पद्धतीने पोहे आपल्याला हाताने चुरून घ्यायचे. त्याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आणि ते खूप कोरडे वाटत असतील तर तुम्ही अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. पण या पद्धतीने त्याचा एक गोळा तयार व्हायला हवा. तर या पद्धतीने पोह्याचा एक गोळा तयार करून घेतला. त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचे. तर 1 वाटी पोहे घेतले होते. त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि पाव वाटी एवढं बेसन घेतलं. यासोबतच आता मसाले घालायचेत आपल्याला यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचे, थोडी हळद घालायची आहे, तिखट घालायचे,
इथे मी लाल तिखट घातले, थोडी धनेपूड घालायची. यामध्ये मी थोडे जिरे घालते, साधारण अर्धा छोटा चमचा, आणि ओवा घालते. तर ओवा या पद्धतीने हाताने थोडा क्रश करून घालायचा आणि कोथिंबीर घालायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पाणी थोडं थोडं घालायचं, कारण आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. तर या पद्धतीचा गोळा तयार करायचा आपल्याला. खूप पातळही नको आहे, थोडासा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लगेचच याच्या आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्यात. त्यातला मी छोटासा गोळा घेतला आहे. तर आपण पुरी लाटून घेऊयात. तर या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची. जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, किंवा जर तुम्हाला एकसारख्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील, मोठी पोळी लाटून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला ग्लासने किंवा वाटीने एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवू शकता. तर इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतल्यात. तर आता तळून घ्यायच्यात. तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले. तेल मध्यम गरम करून घ्यायचे आपल्याला. खूप जास्त कडकडीतही नको आहे किंवा कमी गरमही नको आहे. तेल जर कमी गरम असेल तर पुऱ्या तेलकट होतील आणि खूप कडकडीत असेल तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. त्यामुळे तेल मध्यम गरम करायचं आणि गॅसची फ्लेमसुद्धा मध्यमच ठेवायची. तर तुम्ही बघू शकता मस्त फुगलेली आहे पुरी. तर आपण काढून घेऊयात. तर याच पद्धतीने आपल्याला जे राहिलेल्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्यात. तर खूप छान होतात, पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही कधीतरी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता. या ज्या पुऱ्या आहेत बनवून देऊ शकता. तर या सॉससोबतही छान लागतात किंवा दह्यासोबत सुद्धा छान लागतात. तर इथे मी सर्व पुऱ्या आपल्या तळून घेतलेल्या तुम्ही बघू शकता. मस्त झाल्यात पुऱ्या. खायला सुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात. तर यानंतर आपण बाजरीची पुरी बनवतोय. तर त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये लसूण घालायचा, हिरवी मिरची, जिरे आणि थोडासा ओवा घालायचा आहे. यासोबतच मी थोडी कोथिंबीरसुद्धा घालते आणि आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर आपलं वाटण तयार झालं की इथे एक परात घेतली मी. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर बाजरीचं पीठ घालायचं आहे. तर इथे एका वाटीने मोजून मी 1.5 वाटी एवढं बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची, सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जो पण लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला किंवा जे वाटण बनवून घेतले ते यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे. तर इथे मी एक मध्यम आकाराचं बटाटं उकडून घेतलं आहे. तर ते आपल्याला या पद्धतीने किसून घालायचं आहे. हाताने मॅश करून न घालता या पद्धतीने किसून घालायचे. तर बटाट्याचं जे प्रमाण आहे तर ते या पिठाला किती लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. तर आपण पाणी न घालता हे पीठ भिजवणार आहोत. यामध्ये मी तीळसुद्धा घातले. तर बाजरीच्या पुरीमध्ये तीळ खूप छान लागतात. तर पाणी न घालता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर या पद्धतीने आपल्याला पाणी न घालता फक्त बटाट्यामध्ये याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं. आता थोडंसं त्याला तेल लावून घेते आणि लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात. तर फक्त या ज्या पुऱ्या आहेत एकदाच खूप जास्त लाटून न ठेवता 1-2 लाटून घेतल्या की लगेच तळून घ्यायच्यात आपल्याला. तर या पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि या पुऱ्याला शक्यतो थोडे क्रॅक्स येतात लाटताना. तर पुरी मी लाटून घेतली. आपण तळून घेणार आहोत लगेचच. तर तेल मध्यम गरम आहे. या पद्धतीने आपल्याला पुरी तळून घ्यायची.
तर खूप टेस्टी लागणाऱ्या आहेत. दह्यासोबत तर खूप छान लागतात या पुऱ्या आणि नेहमीच्या पुरीपेक्षा वेगळा प्रकार आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. मस्त आपली पुरी फुगलेली आहे आणि छान व्यवस्थित खमंग तळून घ्यायचे त्याला. मध्यम फ्लेम ठेवायची गॅसची आणि या पद्धतीने आपल्याला पुरी तळून घ्यायची. तर याच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्यात. तुम्ही पाहू शकता मस्त झालेल्या आहेत. तर नक्की करून पहा तुम्ही या वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आणि यातला कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पाण्याचा थेंबही न वापरता खमंग खुसखुशीत छान हिरव्या रंगाची आणि टम्म फुगलेली पालक पुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. यामध्ये आपण पुरीला रंग चांगला येण्यासाठी काय करायचं, पुरी खमंग आणि चवदार होण्यासाठी काय करायचं, कुठले 2 पदार्थ वापरायचे, याचसोबत पुरी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं, या सगळ्या टिप्स पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी पालक लागणार आहे. इथे मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून आणि 2-3दा धुवून घेतला. आता हा जो पालक आहे आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर घालायची. साखर घातल्यामुळे याला रंग चांगला येण्यासाठी सुद्धा मदत होते आणि चवही चांगली लागते. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये धुवून घेतलेला जो पालक आहे तो घालायचा आणि गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायची. आणि या उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये फक्त 1 मिनिट आपल्याला हा पालक ठेवायचा. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही. नाहीतर यातली जी पोषण मूल्य आहे निघून जातात. त्यामुळे फक्त 1 मिनिट ठेवायचा, लगेच काढून घ्यायचा आणि अगदी थंड पाण्यामध्ये पालक घालायचे. ते मी बर्फ घातलेलं पाणी घेतलं ज्यामुळे आपला जो पालक आहे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे पटकन बंद होईल आणि तो जास्त शिजणार नाही. तर अगदी थंड पाण्यामध्ये इथे मी पालक घालून ठेवला तो लगेच थंड झाला, त्याची कुकिंग प्रोसेस बंद झाली. आता हा जो थंड झालेला ब्लांच करून घेतलेला पालक आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आपल्याला. याची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला. तर या पद्धतीने जर पालक तुम्ही ब्लांच करून घेतला, एक त्याची चवही चांगली लागते आणि रंगही खूप छान येतो. तर यामध्ये आता हिरवी मिरची घालायची, आलं आणि लसूण घालायचं. याचसोबत यामध्ये थोडी जिरंही घालायचे आहेत आपल्याला आणि अजिबात पाणी न घालता याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची. तर याची प्युरी बनवून घेते मी आता. तर बघू शकता खूप मस्त रंग आलेला आपली जी पालक प्युरी आहे त्याला. आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचं. तर एक मध्यम आकाराचं बटाटा साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. उकडलेलं बटाटा नाही, कच्चंच बटाटा घ्यायचे आणि ते या प्युरीमध्ये घालून पुन्हा या सगळ्याची एक प्युरी तयार करायची. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर ही जी तयार केलेली प्युरी आहे एका भांड्यामध्ये काढून घेते मी. बटाटा घातल्यामुळे आपली जी पुरी आहे थोडी क्रिस्पी होते आणि चवसुद्धा खूप छान लागते. पालक आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आता यामध्ये मी थोडासा ओवा घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि आवडत असतील तर थोडे तीळसुद्धा घालू शकता. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही रंग बघू शकता खूप छान येतो या पद्धतीने जर तुम्ही ब्लांच करून घेतला पालक आणि बटाटाही घातलं तर. तर आता ही जी प्युरी आहे त्यामध्ये साधारण अर्धी वाटी मी बारीक रवा घालते. त्यामुळे आपली पुरी छान होते, क्रिस्पी होते, चवही छान लागते. अगोदर अर्धी वाटी रवा घालायचा आहे, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि 2-4 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तर खूप जास्त वेळ ठेवण्याचीही गरज नाही. आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये 2 चमचे बेसनही घालू शकता. बेसन घातल्यामुळे चव छान लागते, पण त्याशिवाय आपली जी पुरी आहे ती कमी तेलकटसुद्धा होते. पुऱ्या खूप जास्त तेल पीत नाहीत बेसन असल्यावरती. तर बेसनही घालू शकता. तर हे 2-3 मिनटं ठेवल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 वाटी पीठ घातले मी, मिक्स करून घेते. तर लागेल तेवढं पीठ यामध्ये घालायचं आपल्याला. पाणी अजिबात वापरायचं नाही. ही जी प्युरी आहे त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच घालायचं. फक्त यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आपल्याला. तर प्युरीमध्ये शक्यतो थोडंसं मीठ जर जास्त घातलं तर आपलं जे गव्हाचं पीठ आहे तर ते व्यवस्थित ॲडजस्ट होईल. त्यामुळे ती काळजी घ्यायची आपल्याला. तर पुन्हा मी यामध्ये आणखी 1 वाटी पीठ घातले. तर याच पद्धतीने गरजेप्रमाणे पीठ घालून याचा मी छान घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे. तर साधारण एक जोडी जर आपला पालक असेल, एक मध्यम आकाराचा जर बटाटा असेल, तर तेवढ्यासाठी या ज्या वाट्या आहेत तर साधारण 5 ते 5.5 वाट्या आपल्याला पीठ लागेल. तर बघू शकता इथे मी 5.5 वाट्या पीठ घातलेले यामध्ये
आणि घट्ट असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर पीठ आपल्याला घट्टच बनवायचं आहे, पातळ पीठ करायचं नाही. याला वरतून थोडंसं तेल लावून घेणार आहे मी. तेल लावून पुन्हा एकदा थोडंसं मऊ करते आणि एक 5 ते 7 मिनटं फक्त हे पीठ मी भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर खूप छान होतात या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्या तर. बटाटा घातल्यामुळे एक तर चवही छान लागते. जर तुम्हाला नुसत्या खायच्या असतील ह्या पुऱ्या तर नुसत्याही खाऊ शकता, कुठल्याही भाजीची सुद्धा गरज नाही, एवढ्या छान लागतात. तर बघू शकता 5-7 मिनटं आपलं पीठ छान भिजलेलं आहे. आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला पिठाचा आणि याची पुरी लाटून घ्यायची. राहिलेलं जे पीठ आहे त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ छान मऊ राहतं. तर आता आपण पुरी लाटून घेऊयात. तर पुरी लाटताना पीठ अजिबात लावायचं नाही, थोडंसं तेल लावायचं. पीठ जर घट्ट असेल तर तेलही लावायची गरज पडत नाही. तर या पद्धतीने छान एकसारखी पुरी आपल्याला लाटून घ्यायची. तर कुठे जाड कुठे जर पातळ पुरी तुम्ही लाटून घेतली तर त्या पुऱ्या जास्त फुगत नाहीत. त्यामुळे सगळीकडे सारखी पुरी लाटून घ्यायची. खूप जाडही नको आहे आपल्याला. खूप जर जाड पुऱ्या असतील तर त्यानंतर खूप नरम पडतात. तर या पद्धतीने पुरी लाटून घेतली मी. आणि जर तुम्हाला सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकाराच्या करायच्या असतील तर एकच मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची. तर या पद्धतीने मी एकच मोठी चपाती लाटून घेतली. पातळ करायची, खूप जाड करायची नाही. आणि एक घरातील कुठलीही वाटी किंवा ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि त्याने या पद्धतीने सगळ्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्यात. तर शक्यतो मुलांना या पद्धतीच्या सारख्या आकाराच्या किंवा छोट्या छोट्या पुऱ्या जर बनवून दिल्या तर ते जास्त आवडीने खातात. तर तुम्ही आवडीप्रमाणे लाटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने कट करून घेऊ शकता. तर इथे आता मी काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या. आता आपण तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर आहे मध्यम असावं. जर तुम्ही खूप जास्त कडकडीत तेल गरम केलं, अगदी धूर निघेपर्यंत जर तेल गरम केलं तर पुऱ्या पटकन वरतून लाल होतात, आतमध्ये व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि मग त्या पुऱ्या चांगल्या लागत नाहीत. तर त्यामुळे मध्यमच तेल गरम करायचं आपल्याला, त्यामध्ये पुऱ्या सोडायच्या. आणि पुऱ्या तळताना आणखी एक टिप सांगते, पुरी एका बाजूने एकदाच तळायची. जर तुम्ही सुरुवातीला एकदा तेलामध्ये पुरी सोडली तरी ती एका बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची आणि एकदा पलटून घ्यायची. पुन्हा ती पुरी दुसऱ्यांदा आपल्याला पलटायची नाही. त्यामुळे पुरी जास्त जर तुम्ही डबल पलटून घेतल्या 2-3दा त्याला उलटून-पुलटून केलं तर पुऱ्या जास्त तेलकट होतात. त्यामुळे याच पद्धतीने आपल्याला एका बाजूने एकदाच पुरी छान तळून घ्यायची आणि काढून घ्यायच्या. तर इथे सर्व पुऱ्या मी या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता मस्त फुललेले आहेत, फुगलेले आहेत आणि खूप तेलकटही झालेले नाहीत. रंगसुद्धा पाहू शकता खूप छान आलेला आहे. तेवढ्याच चवीलासुद्धा छान झालेल्या आहेत. तर नक्की करून पहा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. सगळ्यात अगोदर आपल्याला एका परातीमध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे, तर हळद घालायची आहे थोडी, त्यामध्ये लाल तिखट घालायचं, थोडंसंच घालायचं लाल तिखट, 1 चमचा धनेपूड घालायची, मीठ घालायचं चवीनुसार, ओवा घालायचा साधारण 1 चमचा आणि 1 मोठा चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे. यासोबतच इथे मी जिरे, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतले ते घालते. तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार हे घालू शकता तुम्ही. आणि आता हे सगळे मसाले पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स झाले की आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची. तर इथे मी जवळपास 2 वाट्या मेथीची भाजी घातली आणि अर्धी वाटी कोथिंबीर घातली. आता पुन्हा याला एकदा मिक्स करून घेऊयात. आता ही भाजी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला पिठाचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, थोडंसं पीठ मऊ करून घ्यायचं आणि वेळ असेल तर 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं. वेळ नसेल तर तुम्ही लगेच याच्या पुऱ्या बनवू शकता. आता यातला छोटासा गोळा घेतलेला आपण पुरी तयार करून घेऊयात. याला थोडंसं पीठ लावून याला मी लाटून घेते. तर पुरी तुम्हाला जाड किंवा पातळ कशी हवी त्यानुसार करून घेऊ शकता. इथे मी पातळ बनवणार आहे आणि यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे या पुऱ्या थोड्या कडक होतात पण खायला खूप टेस्टी लागतात. तुम्हाला जर मऊ पुरी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ नाही घातलं तरीही चालेल. तर इथे काही पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत, आपण तळून घेऊया. त्यासाठी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं. तर खूप टेस्टी लागणाऱ्या पुऱ्या आहेत ह्या, खूप खमंग लागतात.
थोड्या कडक झाल्यामुळे खायला जास्त छान लागतात. पण तुम्हाला मऊ हवे असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्वारीचं पीठ घालू नका. तर इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत, बघू शकता मस्त झाल्यात आणि अजिबात तेलकटही होत नाहीत या पुऱ्या. तर या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस किंवा एखादी चटणी कुठली असेल त्यासोबत सुद्धा छान लागतात.